ओझर टाउनशिपमध्ये मोफत योग कार्यशाळेचे यशस्वी आयोजन. 365 योग दिवस उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागरूकतेचा संदेश. ओझर टाउनशिप, नाशिक. प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.ए.एल. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप येथे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या 365 योग दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत मोफत योग कार्यशाळेचे उत्साहात व यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी नमूद केले. ओझर टाउनशिप येथील एच.ए.एल. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेली ही मोफत योग कार्यशाळा अत्यंत यशस्वी ठरली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता वाढली असून आरोग्यदायी व संतुलित जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. 365 योग दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज घडवण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी डॉक्टर भागवत महाले. योगाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाचा संदेश. सदर कार्यशाळा सबका भला हो योगा अँड वेलनेस स्टुडिओ च्या संचालिका सौ. प्रियांका पांडे शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून ती एक जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर तंदुरुस्त राहते, मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये योगाबद्दल अधिक रुची निर्माण झाली. विविध आसने आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक कार्यशाळेदरम्यान विविध योगासनांचे तसेच प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, पवनमुक्तासन यांसारख्या आसनांसह अनुलोम, विलोम, कपालभाती यांसारख्या प्राणायामांचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या सर्व क्रियांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक आसन योग्य पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला. यामुळे उपस्थितांना योगाचे तांत्रिक ज्ञानही प्राप्त झाले. 365 योग दिवस उपक्रमाचा उद्देश. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या 365 योग दिवस या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये दररोज योगाभ्यासाची सवय निर्माण करणे हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरात योगाबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे. ओझर टाउनशिपमधील या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग किती आवश्यक आहे याची जाणीव करून देण्यात आली. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य श्री. साळवे, उपप्राचार्य श्री. जोशी तसेच पर्यवेक्षक श्री. लोखंडे, पाटील आणि सौ. कविता निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह प्राप्त झाला. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की आजच्या तणावपूर्ण जीवनात योग हा अत्यंत आवश्यक घटक बनला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कार्यशाळेत विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी योगाच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक करताना प्रचंड उत्साह दाखवला. अनेक विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून आरोग्यदायी जीवनशैलीकडे त्यांचा कल वाढताना दिसत आहे. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. प्रतिभा जुन्नारे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची सांगता व्यवस्थितपणे करत उपस्थितांचे लक्ष वेधून ठेवले, तर आभार प्रदर्शन सौ. तनुजा याज्ञिक यांनी व्यक्त केले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मान्यवर, प्रशिक्षक आणि सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले. प्रशिक्षकांचा सन्मान. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. प्रियांका पांडे शर्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.